म्हणजे असं आहे की देवाला नवस करावं लागतो. देवाला नवस करावं लागतं, पण भाऊला नवस न करता असं पावणारा आमचा देव आहे राहुल भाऊ. कुठली अडचण असली राहुल भाऊ हजर राहतात. आमच्या राहुलदादाचं असं काम आहे का गोरगरिबांच्या मदतीला धावून येणे. आमच्या राहुलदादा सारखा नगरसेवक पुणे जिल्ह्यामध्ये भेटणार नाही. नगरसेवक कसा हवाय तुम्हाला? घोडेकरबाई सारखा आणि राहुल भोसले सारखा. तसं मी पहिल्यापासून बी आलोय ह्याच्यावरच मतदान टाकतो ना, आता बी ह्याच्यावरच टाकणार. तुम्हाला नगरसेवक कसा हवाय? राहुल भोसले आणि वैशालताई घोडेकर सारखा. राहुल भोसले आणि वैशालताई घोडकर यांच्यासारखा हवाय. नगरसेवक कसा हवाय आणि कोण हवाय तुम्हाला? आम्हाला राहुल भाऊ नगरसेवक पाहिजेत आणि कायमस्वरूपी तेच पाहिजेत आम्हाला. म्हणजे असं आहे त्यांचं काम की कुठलंही काम आम्हाला म्हणजे सांगायची पण गरज नाही पडत, पण ते केलं जातं लगेच. राहुल दादांनी काय काय केलंय तुमच्यासाठी? समस्या वगैरे सोडवल्यात का? हो हो, आम्हाला घर पण दिलेलं आहे, आमचं पुनर्वसन भाऊंनीच केलेलं आहे. आणि शिवाय कुठली अडचण येऊ द्या, कुठं मैत होऊ द्या, मैतीचं सुद्धा भाऊ आम्हाला फार मदत करतात. कुणाचं लग्न आहे तिथं पण भाऊंची मदत असते आम्हाला. कुणाचे भांडणं आहेत आम्हाला चौकीपर्यंत जायची गरज नाही पडत, भाऊ ते मिटून घेतात इथेच. म्हणजे असं आहे की देवाला नवस करावा लागतो. देवाला नवस करावं लागतं, पण भाऊला नवस न करता असं पावणारा आमचा देव आहे राहुल भाऊ. काही महिला रहिवासी आहेत त्यांना विचारूया आपण, नगरसेवक कोण हवाय? नगरसेवक कोण हवाय तुम्हाला? आमचे राहुल भाऊ. आपल्याला सध्या राहुल भाऊ भोसले यांची गरज जास्त आहे. नगरसेवक हा राहुल भाऊ भोसलेच पाहिजे. नगरसेवक म्हणून तुमची पसंती कोणाला आहे? राहुल भाऊ भोसले. राहुल दादा म्हणूनच का नगरसेवक हवाय तुम्हाला? राहुल दादा कारण की सगळं समस्या सोडवतात. नगरसेवक म्हणून तुम्हाला कोण हवाय? हमको भाऊ चाहिए भाई, भाऊ हमारा सब काम करता है, हमको भाऊ ही चाहिए. राहुल भाऊ. राहुल भाऊ. सर्वात प्रथम तुमचं नाव? मी शम्मा शेख, प्रभाग क्रमांक 9 मधून आमचे राहुल दादा आहे आणि एक चौघांचा पॅनल आहे. त्यामुळं जेव्हा 4 जणांचा पॅनल होईल, पसंती तर आमची राहुल दादांचीच आहे. आम्ही राहुल दादालाही पसंत करतो. आमचं पूर्ण पत्राशेड, नेहरू नगर, विठ्ठल नगर सगळं आमची पसंती म्हणजे राहुल दादा. आणि जेव्हा राहुल दादा बाकीच्या तिघांचं नाव उल्लेख करून तेव्हा बाकीच्यांना आम्ही वोटिंग करणार. आमचं पॅनल आम्ही निवडून आणणार. आणि इथं आमच्या राहुल दादांनी असे कामं केलेले आहेत की पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा असे कामं झालेले नाही. रोड, पाणी, लाईट फ्रीमध्ये सुविधा करून दिलेले. आणि आमच्या राहुल दादाचं असं काम आहे का गोरगरिबांच्या मदतीला धावून येणे. आणि कुणाची बी समजा अडीअडचणी असन त्याला पैशाची सकट मदत केलेली, लग्नाची, कुणाच्या मैतीची, कुणाचा दवाखाना असो, असे कामं दादाचे कामं असतात. आणि रात्र न दिवस दादाचं कष्ट आहे. किती अर्ध्या रात्रीला जरी फोन लावला, एखादी महिला समजा डिलिव्हरीसाठी आडली नडली असन तर त्या व्यक्तीसाठी जर आम्ही फोन केला की दादा अशी मुसीबत आहे, तर दादा तेवढ्या रात्रीला स्वतः फोन करून ती सॉल्व्ह करून देणार. कुणाला समजा आयशू नसन भेटत त्यावेळेस आयशूचं करून देणार. त्याला फोनवर नाही झालं तर स्वतःचा माणूस ऑफिसचा पाठवून कामं करून घेतात. तर प्रत्येक समस्याला राहुल दादा धावून येतात. हो, आमच्या राहुल दादा सारखा नगरसेवक पुणे जिल्ह्यामध्ये भेटणार नाही. आमच्या राहुल दादाचे नातेवाईक जरी असले तर त्यांना सुद्धा ना आम्हाला सुद्धा भेदभाव नाही, तर बाकीचे तर वेगळीच गोष्ट आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या शेजारी स्मशानभूमी आणि कब्रस्तान शेजारी, पण आम्हाला एवढी सुविधा कब्रस्तानमध्ये बी करून दिलेली, आज अन्नापासून कामं केलेली आहेत. तर ह्यामुळं आम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये अशी स्मशानभूमी आणि अशी ईदगाह आणि कब्रस्तान कुठेही भेटणार नाही. दादा सर्व जाती धर्मांसाठी काम करतात. नगरसेवक म्हणून तुमची पसंती कोणाला? राहुल भाऊ भोसले. राहुल भाऊ तुमच्या अडीअडचणीला धावून येतात का? राहुल भाऊ आमच्या अडीअडचणीला धावून येतात. तिथं गरज असेल तिथं आम्हाला उभे राहतात. कुठल्या टायमाला, कधीच्या टायमाला जरी फोन केला तरी भाऊ फोन उचलतात. सगळ्या आमच्या सुखसुविधा पुरवतात भाऊ. आम्ही सगळे एकत्र राहतो. तुमची पसंती कोणाला? राहुल भाऊ. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.